विचार केला एक आणि झालं भलतंच, काय ते सांगतेस. पण त्याच्या आधी आज आम्हाला जायचं होतं बाप्पांच्या दर्शनासाठी, म्हणजेच दगडूशेठला. त्यासाठी मी घरातलं सगळं भरभर आवरून घेतलं आणि उशीर व्हायला नको, जेवणाची भांडीन काय ते पसारा व्हायला नको म्हणून मी फक्त सँडविच बनवलं. किचनवरचा राडा वगैरे आवरून घेतला आणि ठरवलं होतं की संध्याकाळी 9:15 वाजता निघायचं म्हणून. मग त्याच्या आधी थोडा वेळ मी आवरायला घेतलं. मला ना असे ओपन हेअर्स ठेवायला खूप जास्त आवडतं, पण ते ह्याच्या आधी पॉसिबल होत नव्हतं, कारण टू व्हीलरवरती कुठे जायचं म्हटलं की केस खूप जास्त उडतात आणि मग पिंजरा होऊन बसतो. पण आता मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटते की ओपन हेअर्स ठेवायला सुद्धा. माझे केस ना एकदम म्हणजे छान आहेत, म्हणजे जसं मला हेअरस्टाईल करायची ना तसं ते ॲटोमॅटिकली होऊन जातात. पुढचे मला ना ज्या बट आहेत ना त्या अशा कर्ल्स करून घ्यायच्या होत्या आणि सिरियसली मी त्या फक्त हाताने करून घेतल्यात आणि किती क्यूट दिसतोय ना माझा लुक. इथं साधं सिंपल आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला किचन दाखवते, कारण तेही आवरलं होतं. फक्त भांडी मात्र घासायची राहिली होती, कारण ते माझ्याकडून काही क्लीन करणं सगळं झालंच नाही, कारण तेवढा वेळ पण नव्हता. किती जरी आवरलं तर वेळ व्हायचा तर होतोच. आणि हीच ती गोष्ट, म्हणजे विचार केला होता ना आम्ही संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतोय तर तिकडे ट्रॅफिक वगैरे काय लागणार नाही, पण असं काहीच नाही झालं बरं का. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तिकडे भरपूर सारी गर्दी होती. आम्ही लाईनला न थांबता, म्हणजे बाहेरची जी लाईन होती ना तिथूनच आम्ही दर्शन घेतलं. म्हटलं ठीक आहे, घरी जायला परत उशीर पण होईल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण बाप्पांचं दर्शन घ्या. आणि तिथं गेल्यानंतर ना खूपच जास्त रिलॅक्स वाटतं. हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि बघू शकता इतकी सारी गर्दी होती, तरी पण आम्ही गाडी पार्क करून बाहेरच्या रांगेतून दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ना तुळशीबागसुद्धा ओपन होती, मग तिथे सुद्धा गेलो आणि मी 2 पॅन्ट वगैरे घेतल्या माझ्यासाठी, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि मग घरी येता येता मस्त आईस्क्रीम खाल्लं आणि मी फर्स्ट टाईम सीताफळ फ्लेवरचं आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि खूपच टेस्टी होतं. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो फॉलो पण करून जावा. बाय बाय.